तुम्ही बघत आहात जनमत मराठी। महाराष्ट्रात वाळू तस्करांची दादागिरी आणि जीवघेणा हल्ला करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या पथकाने 3 मंडलाधिकारी आणि 6 कामगार तलाठी यांचा समावेश असताना देखील पथकावर हल्ला केला गेला। वाळू तस्करांची गुन्हेगारी स्पष्ट होत आहे, त्यामुळे महसूलच्या कर्मचाऱ्यांना कामे करणे कठीण होत आहे। अशा जीवघेणा हल्ले करणाऱ्या प्रवृत्तीस लवकरच बिमोड करणे गरजेचे झाले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील काम बंद आंदोलन सुरू केले आहे। श्रीरामपूर तहसील कार्यालयात आंदोलन सुरू आहे। तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजेश घोरपडे, मंडलाधिकारी मंडलिक तलाठी सोनवणे, सूर्यवंशी, दरेकर, श्रीनाथ कदम, पुंड, देसाई, गायकवाड व इतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत। श्रीगोंदा तालुक्यामधील महसूल कर्मचारी आणि तलाठी बांधव दिनांक 22 जून 2024 रोजी संध्याकाळी 5:30 ते 8:30च्या दरम्यान अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे। आणि हे सर्व होत असताना त्या कर्मचाऱ्यांना जी काही मदत मिळणं आवश्यक होतं ती लवकरात लवकर मिळाली नाही। पोलीस संरक्षण त्यांना जे अपेक्षित होतं तेही लवकरात लवकर मिळालं नाही आणि या आरोपींना आजपर्यंत अटक झालेली नाही। आणि म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील, त्याचबरोबर श्रीरामपूर तालुक्यातील सर्व तलाठी संघटनेतील सर्व सदस्य, मंडलाधिकारी संघटनेतील सर्व सदस्य आणि महसूल संघटना आजपासून कामबंद आंदोलन करत आहे। या घटनेचा निषेध म्हणून करत आहे। त्याचबरोबर हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वजण आज 26 जूनपासून कामबंद आंदोलन करत आहोत। याही पूर्वी श्रीरामपूर तालुक्यामध्ये भेरडापूर या ठिकाणी, त्याचबरोबर गोवर्धनपूर या ठिकाणीसुद्धा महसूल पथकावर हल्ला झालेला आहे। अगदीच मागच्या आठवड्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये मानोरी या ठिकाणीसुद्धा एका तलाठी बांधवावर आणि त्यांच्या खाजगी गाडीवरसुद्धा ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार झालेला आहे। अशा प्रकारे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि ह्या दैनंदिन बाब होऊन गेलेल्या आहे। आणि म्हणून आमच्या संघटनेचं असं म्हणणं आहे की हे जे काही गौण खनिज अवैध पथक आहेत तर त्या ठिकाणी एक नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी बरोबर असावा आणि 2 शस्त्रधारी पोलीस त्या ठिकाणी असावेत, तेव्हाच ते पथक कार्यान्वित करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि म्हणून या घटनेचा निषेधार्थ आज आम्ही सर्वजण कामबंद आंदोलनाला बसलेलो आहोत। तलाठी व महसूल कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा श्रीरामपूर तालुकाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो व जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही व आरोपीस कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचे काम आंदोलन चालू आहे। जबाबदारी न्याय हक्काची।